म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय। पदवीपेक्षा कौशल्य, आवडीला व्यवसायाची जोड द्या। अलार्ड विद्यापीठातर्फे दीक्षारंभ 2026 कार्यक्रम उत्साहात। विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर भर न देता आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्याला व्यवसायाची जोड द्यावी। आवड आणि व्यवसाय याची सांगड घातल्यास उत्कृष्टता आपोआप प्राप्त होते, असा सल्ला ज्येष्ठ IT तज्ज्ञ डॉक्टर दीपक सिकारपूर यांनी दिला। अलार्ट विद्यापीठ पुण्याच्या वतीने नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ 2026 या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। अलार्ट विद्यापीठ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर LR यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। यावेळी वोडाफोन शेअर सर्व्हिसेस इंडियाचे जनरल मॅनेजर मिलिंद कोळंगीकर, अल्गो वर्क्सचे व्हाईस प्रेसिडेंट आशिष बांका, तसेच सकाळ महाराष्ट्र आणि गोव्याचे चीफ मॅनेजर श्यामसुंदर माडेवार, अलार्ड विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सोहन चितलांगे, विद्यापीठाचे कुलसचिव चंद्रशेखर जाजू आदी मान्यवर उपस्थित होते। ॲटिट्यूड, लीडरशिप, अलर्टनेस, रेडीनेस आणि डेडिकेशन या 5 स्तंभावर आमचे विद्यापीठ कार्यरत आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने संशोधनाला महत्त्व दिले पाहिजे। संशोधन हीच आपल्या प्रगतीची पुढची पायरी आहे, तर नेटवर्किंग हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, अथक परिश्रम, सक्रिय सहभाग आणि दूरदृष्टी या गुणांचा अवलंब करणे आवश्यक आहे। या गुणांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करू शकतो। सूत्रसंचालन प्रभंजन नलावडे यांनी केले, तर प्राध्यापक डॉक्टर मनीषा भेंडे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्राध्यापक गणेश शितोळे यांनी मानले। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी धनराज खंडाळे, 7 मराठी न्यूज, पुणे। And you are coming with lot of plans in your mind. Your parents have a lot of expectations from all of you, and that responsibility is with us. So being head of the organization, being head as a vice chancellor of the university, automatically that responsibility is with me. So welcome to this Allard University and Induction 2026. Your journey begins here. So as you already have taken first step, that taking admission to the Allard University, so you should know about Allard University, where the Allard University stands. So already you must have done some exercise and you have selected this college. So that means you know about the university. हर हंसी खुशी मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे, कितनी रोशनी हो आपकी जिंदगी में कि MSCB वाले कनेक्शन मांगे आपसे। Good afternoon. It's my privilege and honor to present the vote of thanks on this special occasion, Dikshārambha 2026, the induction program for our newly admitted students at Allard University, Pune. नमस्कार, मी डॉक्टर सोहन चितलांगे, व्हाईस चान्सलर ॲट अलार्ड युनिव्हर्सिटी पुणे। आज आमच्या विद्यापीठाचा 3रा इंडक्शन डे प्रोग्राम होता। 3rd इयरची बॅच आजपासून आलेली आहे। आमच्या विद्यापीठात वी हॅव इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, हेल्थ अँड बायोसायन्स आणि लॉचे विद्यार्थी आहेत। आणि नवीन विद्यार्थ्यांना आज वेलकम करताना त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला होता। कार्यक्रमासाठी विविध स्पीकर्स पण इन्व्हाइट केलेले होते
आणि प्रत्येकाने विद्यार्थ्यांना मोटिवेट करायसाठी खूप चांगल्या स्पीचेस दिलेल्या आहे, खूप चांगलं त्यांना इन्फॉर्मेशन पास ऑन केलेली आहे. ॲज अ युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर म्हणून माझं पण माझ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज आहे की त्यांनी त्यांच्या पॅशनला फॉलो करावं आणि पॅशन फॉलो करताना फक्त पॅशनला फॉलो न करता हार्डवर्क आणि डेडिकेशननी जे काही एम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले आहे त्या एमला अचीव करण्यासाठी पूर्ण एफर्ट्स त्यांनी टाकावे. आमचे चान्सलर डॉक्टर LR यादव सर, डॉक्टर रामा यादव सर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांच्याकडनं पण मी आमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे पॅरेंट्स आहे आमच्या नवीन विद्यार्थ्यांचे त्या पॅरेंट्सला अश्युअर करतो की तुम्ही तुमच्या मुलांना एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन दिलेली आहे. ॲज अ युनिव्हर्सिटी आम्ही प्रयत्न करू की त्यांना आजच्या युगात जे स्किल्स पाहिजे आहे, ज्या स्किल्सच्या बेसिसवर त्यांचं प्रोग्रेशन होणार आहे लाईफमध्ये, ते सगळे स्किल्स आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करू. माझ्या त्या सर्वांना शुभेच्छा.